श्रीकांत शिंदेंकडून बैठक झाल्याचा इन्कार करण्यात आलेला आहे। त्यांनी ही बातमी अमान्य केलेली आहे। वर्षभरापासून ऑपरेशन टायगरच्या केवळ अफवा असल्याचं ते बोलतायत। साम टीव्हीच्या प्रतिनिधींना श्रीकांत शिंदेंनी अशी माहिती दिली आहे। बातमीत तथ्य नाही, कुठली बैठक झालेली नाही असं ते म्हणतात। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, श्रीकांत शिंदेंनी मात्र या बैठकीचं वृत्त फेटाळलेलं आहे। अधिकची काय अपडेट आहे? तर दोन्ही शिवसेनेकडून या बातमीचं खंडन केलं गेलेलं आहे। कारण सकाळपासूनच ठाकरे गटाचे काही खासदार जे आहेत त्यांची आणि शिंदे सेनेची बैठक झाली होती। ठाकरे गटाचे खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत अशी सकाळपासूनच बातमी झाली होती। मात्र श्रीकांत शिंदेंनी या बातमीचं खंडन केलेलं आहे। गेल्या वर्षभरापासून ऑपरेशन टायगरची ही जी बातमी आहे ती फेक आहे, अशी कोणतीही बैठक झालेली नाही, अशी कोणतीही घटना झालेली नाही असं खुद्द खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे या बातमीमध्ये कुठेही तथ्य नाही आहे, अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये। त्यामुळे जर का पाहायला गेलं तर एका ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार देखील हे म्हणाले की अशी कोणतीही बैठक झाली, म्हणजे दोन्ही शिवसेनेकडून या बातमीचं खंडन केलं गेलेलं आहे। त्यामुळे या बातम्या ज्या आहेत त्या मुद्दामून कोणीतरी पेरलेल्या आहेत असं देखील सांगितलं गेलेलं आहे। नक्कीच धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर दोन्ही शिवसेनेकडून या बातमीचं खंडन करण्यात आलेलं आहे। अशा कोणत्याही प्रकारची बैठक झालेली नाही असं सांगण्यात येत आहे।